नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आष्टी तालुक्यात अवकाळी पावसामुळे धामणगाव येथील शेतकरी राजकुमार पांडुरंग चौधरी यांची 2 एकर केळीच्या बागेला आतापर्यंत 2.5 लाख रुपये खर्च झाला. संत्र्याच्या बागेला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला व संजय भाऊसाहेब लोखंडे यांच्या टोमॅटो 1 एकरमध्ये असून त्याला आतापर्यंत 1.5 लाख रुपये खर्च आला. डाळिंब 2.5 एकर असून त्याला सुद्धा 1.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आला आहे. कांदा 2 एकरमध्ये असून त्याला सुद्धा लाखो रुपये गेले. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे झालेल्या फळबाग व पिकांचा पंचनामा करून तात्काळ सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असं आवाहन केलं आहे. माझे नाव संजय भाऊसाहेब लोखंडे, राहणार धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील आहे. माझे टोमॅटो एक एकर, त्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे. उन्हाळ्यात सांभाळलंय त्याला पोटच्या लेकरावानी, आणि अवकाळीने झोडापलंय. आज सडलेत ते सगळं, उन्मळून झालाय, बाग पडलाय सगळा. 8-10 दिवस झाला पाऊस चालू आहे सारखा. आणि त्याची साधी दखल घ्यायला अजून कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले, पाणी करून गेले. कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून, आणि काहीच नाही. आम्ही 2 दिवस संपर्क केला त्यांना, येऊ म्हणले, पण अजून कोणी आलेलं नाही त्याच्यामुळे अजून काही पंचनाम्याला कोणी आलेलं नाही, काही नाही. आमची कोणी दखल घेतलेली नाही, काहीच नाही. माझ्याकडे अजून 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे. त्याच्यात बी 3 दिवस झालं पाणी साचलंय. त्याचं बी तुम्हाला उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकलंय, खतं भरलेत. त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय. त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा, मला ते प्रश्न पडलाय. आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं, त्याचं बी एक जबाबदार माणसं तुम्ही काही करते, पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही. म्हणजे पीक विमा नाही आम्हाला, कर्जमाफी नाही, मदत नाही शासकीय, कोणतंच काही नाही आम्हाला. आणि नुसतं पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे नुसता शासनाचा. पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी. कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याच्या गावातल्या. माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं. 2 एकर कांदा आहे माझ्याकडे, पण याची कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही, काही नाही. कृषी खातं अजून सुद्धा जागा झालेलं नाही, की कोणाच्या बांधाव आलेलं नाही, की पंचनामा नाही झालेला अजून सगळं हे कागदपत्र एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात. सगळं कुणी फिरकत नाही, त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही. त्याच्यामुळं शासनाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून, मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून, मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळून द्यावं. आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू. नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही. दयनीय अवस्था झालेली आहे आमची या गारपिटीने, दुष्काळाने. आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे. तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत द्यावा ही नम्र विनंती. माझं नाव राजकुमार पांडुरंग चौधरी, राहणार धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तिथे रहिवासी असून माझा 2 एकर केळीचा बाग आहे. त्याला साधारण 2.5 लाखापर्यंत आता खर्च झाला आहे. आणि 4-5 दिवसापासून सलग पाऊस असल्यामुळं सगळ्या त्याची मुळी सडायला लागली आणि बाग आता पूर्ण करपाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. एक तर सरकारने कर्जमाफी भेटली नाही, त्याच्यामुळं आता नवीन बँका परत लोन देत नाहीत. त्या परिस्थितीत आता अशी परिस्थिती झाली की हे बाग बी 2 एकर संत्रा आहे, त्याच्यात पाणी साचल्यामुळं पूर्ण कळी खाली गळून गेली आणि केळीची पण अशी वाट लागली. सरकार तर काही नुसतं कर्जमाफीचं आश्वासन देतं आहे, कुठली काही मदत नाही. तर सरकारने कमीत कमी याला मदत करावी एवढी अपेक्षा आहे. प्रतिनिधी दीपक शिंगवी, DNA मराठी, धामणगाव.